मित्रांनो, एम.एच. नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूड हा जो मोस्ट इम्पोर्टंट सेक्शन आहे, तर त्या सेक्शनचे मोस्ट इम्पोर्टंट प्लस पी-वाय-क्यूज क्वेश्चन्स पाहणार आहोत. आता अशाच टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या प्रत्येक क्वेश्चनचं डिटेलमध्ये डिस्कशन देखील करणार आहोत. आता मित्रांनो, एक्झामसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि एवढ्या कमी दिवसामध्ये तुम्हाला नर्सिंग सीईटी या एक्झामचा सिलेबस कंप्लीट करायचा असेल विथ रिव्हिजन, तर तुम्ही आपला क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा मित्रांनो, या सर्व गोष्टींसोबतच मेंटरशिप मिळणार आहे फ्री ऑफ कॉस्ट आणि तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आमचा फुल सपोर्ट असणार आहे. आता मित्रांनो, याच कोर्सची प्राइस 5,000 नसून ऑफर सुरू असल्यामुळे 2,999 रुपये इतकी आहे. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. मित्रांनो, नर्सिंग सीईटी सोबतच आपल्याकडे पीसीएम, पीसीबी सीईटी, जेडबल नीट या एक्झामचे देखील क्रॅश कोर्स आहेत आणि पीसीएम, पीसीटी, पीसीबी या दोनही अटेम्प्टचे कोर्सेस आपल्याकडे आहेत. दोन्ही अटेम्प्टची तयारी आपण करून घेतोय. आता कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील तुम्ही कोर्स हा एनरोल करू शकता. आता चला क्वेश्चन्सकडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच इंडियन ऑर्गनायझेशन कंडक्ट्स मोस्ट मेडिकल रिसर्च इन इंडिया? ऑप्शन्स आर ICMR, एम्स, DRDO, इस्रो. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज ICMR. ICMR is stand for Indian Council of Medical Research, which is the top medical रिसर्च ऑर्गनायझेशन इन इंडिया. आता हे कशावरती काम करतं तर डिसिजेस, वॅक्सिन्स, पब्लिक हेल्थ रिसर्च या सर्व गोष्टींसाठी हे काम करतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच डिसीज इज ऑल्सो कॉल्ड द सायलेंट किलर ड्यू टू लॅक ऑफ सिम्पटम्स? ऑप्शन्स आर डायबिटीज, हायपरटेन्शन, ट्युबरक्युलोसिस, मलेरिया. तिथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन बी, विच इज हायपरटेन्शन. हायपरटेन्शन म्हणजे काय? तर हाय ब्लड प्रेशर म्हणजे हाय बीपी. यालाच सायलेंट किलर म्हणतात का? कारण याचे लोकांमध्ये जास्त सिम्पटम्स लगेच दिसत नाहीत, त्याच्यामुळे याला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. ओके, हायपरटेन्शनमुळे काय होतं तर स्ट्रोक होतो, हार्ट अटॅक होतं, किडनी फेल्युअर होतं. नेक्स्ट क्वेश्चन, विच कंट्री लॉन्च द फर्स्ट मलेरिया वॅक्सिन वाइडली यूज इन आफ्रिका? ऑप्शन्स आर UK, USA, चायना, इंडिया. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, विच इज UK. युनायटेड किंगडम म्हणजेच UK यांनी RTS आणि यस या मलेरियाच्या वॅक्सिन डेव्हलप केल्या होत्या अँड इट इज ऑल्सो यूज इन आफ्रिका कंट्रीज टू प्रोटेक्ट चिल्ड्रन फ्रॉम मलेरिया. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, विच इज UK. आता जर आपल्याला क्वेश्चन मध्ये असं विचारलं की मलेरिया हा कशामुळे, कोणत्या बॅक्टेरियामुळे किंवा कोणत्या मॉस्किटोमुळे स्प्रेड होतो, तर त्याचा आन्सर असेल अॅनाफिलस मॉस्किटो. नेक्स्ट क्वेश्चन, which program provides free health insurance up to 5 lakh to poor families in India? Options are Ayushman Bharat, Jan Dhan Yojana, Ujjwala Yojana, PM Kisan. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज आयुष्यमान भारत. आयुष्यमान भारत हे 5 लाख हेल्थ इन्शुरन्स पर फॅमिलीला प्रोव्हाइड करतं दरवर्षी आणि याच योजनेला आपण PMJAY असं सुद्धा म्हणतो, PMJ, विच स्टँड्स प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. Next question, which disease is observed globally on World AIDS Day? Options are tuberculosis, AIDS, malaria, cancer. So the correct option is option B, which is AIDS. World AIDS Day is observed on 1st of December every year. So the correct option is option B. हा डे आपण कशामुळे सेलिब्रेट करतो तर HIV किंवा एड्स याबद्दल लोकांना माहिती व्हावी, त्याच्यामुळे आपण एड्सचा जो वर्ल्ड डे आहे, वर्ल्ड एड्स डे, तर तो सेलिब्रेट करत असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, which organization releases the World Health Statistics report every year? Options are World Health Organization, UNESCO, UNICEF, WHO Foundation. So the correct option is option World Health Organization, which is A. The World Health Statistics report is published every year by the World Health Organization. It provides global health data like life expectancy, along with that disease statistics and also mortality rates.
So the correct option is option A, World Health Diseases. Next question. Which Indian state launched the Mukhyamantri Health Insurance Scheme recently? Options are Maharashtra, Rajasthan, Tamil Nadu, Gujarat. So the correct option is option C, which is Tamil Nadu. Tamil Nadu introduced Chief Minister's Comprehensive Health Insurance Scheme, which provides free medical treatment for poor families. Next question पहा. Which virus caused the COVID-19 pandemic? COVID-19 हे कोणत्या व्हायरसमुळे झालं होतं असं विचारलंय. इथे ऑप्शन्स आहेत SARS-CoV-2, H1N1, एबोला व्हायरस, झिका व्हायरस. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. आणि हे कोणत्या फॅमिलीमधून बिलॉंग करतं तर कोरोना व्हायरस फॅमिलीचं नाव सुद्धा विचारलं जातं. आता बाकीच्या ऑप्शन्स पाहूयात. H1V1 हे काय स्प्रेड करतं तर स्वाईन फ्लू. एबोला व्हायरस काय कॉज करतं तर एबोला हेमोरॅगिक फीवर. इथे लिहून देते म्हणजे तुम्हाला नोट डाऊन करायला इझी राहील. फीवर. ओके. झिका व्हायरस काय स्प्रेड करतं इट इज स्प्रेड बाय हाय डिसीज म्हटलं तरी चालतं. आणि कशामुळे स्प्रेड होतं तर मॉस्किटोजमुळे स्प्रेड होतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Which country successfully conducted the first pig to human kidney transplant in 2024? Options are USA, Japan, Germany, South Korea. So the correct option is option A, which is United States. म्हणजे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज USA. आता इथलचे जे सायंटिस्ट आहेत युएसएचे त्यांनी फर्स्ट सक्सेसफुल पिक टू ह्युमन किडनी ट्रान्सप्लांट परफॉर्म केलं होतं. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं झेनो ट्रान्सप्लांटेशन. ओके. झेनो ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय तर ॲनिमल ऑर्गन ह्युमन मध्ये ट्रान्सप्लांट केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. Which health campaign focuses on reducing maternal mortality in India? Options are Janni Suraksha Yojana, Beti Bachao, Poshan Abhiyan, Jal Jeevan Mission. इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज जननी सुरक्षा योजना. आता ही जी स्कीम आहे ती एनकरेज करते कोणाला तर ज्या इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी असतात हॉस्पिटल्समध्ये त्यांना. आणि यांचं एक्झॅक्ट गोल काय असतं टू रिड्यूस मॅटर्नल अँड इन्फंट मोर्टॅलिटी. आता पहा मॅटर्नल मोर्टॅलिटी म्हणजे काय तर मातृ मृत्यूदर. आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी हे काय रिड्यूस करतं तर जे कंटिन्यू प्रेग्नंट वुमेन्सची डेथ होती तर त्याला रिड्यूस करायचं काम करतं. नेक्स्ट क्वेश्चन. Which international day spreads awareness about tuberculosis? Options are 24 March, 1st December, 7th April, 10th October. आता पहा मित्रांनो प्रत्येक गोष्ट इथे तुमची म्हणजे बरेचसे असे क्वेश्चन्स आहेत नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये जे करंट अफेअर्स सोबत लिंक केलेले आहेत. सो तुम्हाला बेसिक नॉलेज तर लागतं, स्टॅटिक नॉलेज तर लागतं, त्यासोबतच करंट अफेअर्स देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि एक्झॅक्टली कुठून कसा टाईपचा क्वेश्चन येतो यासाठी तुम्हाला गायडन्सची प्रॉपर गरज आहे आणि ती ग्लोबल ऑनलाईन कडून मिळू शकते. सो तुम्ही तो कोर्स हा नक्कीच जॉईन करू शकता. आता इथे करेक्ट आन्सर काय असेल 24 मार्च जो वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आता हे कशासाठी सेलिब्रेट करतात तर वर्ल्ड हेल्थ डे सगळे तर त्या डिसीजेस बद्दल अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी. ओके. 1 डिसेंबर आपल्याला माहिती या लेक्चरमध्येच आपण पाहिलं होतं वर्ल्ड एड्स डे आहे. त्यानंतर 7 एप्रिलला हेल्थ डे आहे वर्ल्ड हेल्थ डे. आणि 10th ऑफ ऑक्टोबरला मेंटल हेल्थ डे आहे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Which Indian scheme aims to improve nutrition for children and mothers? Options are Poshan Abhiyan, Ayushman Bharat, Jal Jeevan Mission, Skill India. So the correct option is option A, which is Poshan Abhiyan. आता हे कशासाठी लॉन्च केलं होतं टू फाईट माल न्यूट्रिशन इन इंडिया. आणि हे मेनली चिल्ड्रन, प्रेग्नेंट वुमेन आणि लॅक्टेटिंग मदर्स यांच्यावरती फोकस करतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Which disease is transmitted by Aedes mosquito? Options dengue, malaria, typhoid, cholera. So the correct option is option A, which is dengue. डेंग्यू हा एडिस मॉस्किटोमुळे स्प्रेड होतो. आणि हे जे मॉस्किटो असतात तर ते डे टाइम मध्ये बाईट करतात. नेक्स्ट क्वेश्चन. Which disease elimination goal was announced globally by WHO by 2030? Options are AIDS, tuberculosis, hepatitis, all of these. So the correct option is option D, which is all of these.
नेक्स्ट क्वेश्चन. Which country developed the first approved malaria vaccine RTS? Yes. So the correct option is option A, which is UK. The RTS malaria vaccine was developed by GlaxoSmithKline in the United Kingdom. So the correct option is option A. आणि हा जो मलेरिया असतो तो कशामुळे स्प्रेड होतो, तर अॅनाफिलस मॉस्किटोमुळे. कळतंय? आता पहा मित्रांनो, आपण हे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आता तुम्हाला अजून डिटेलमध्ये डिस्कस करायचे असतील, प्रत्येक सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असेल, तर तुम्ही आपला कोर्स जॉईन करा. तुम्ही हा जर कोर्स जॉईन केला तर आमची गॅरंटी आहे तुम्हाला एक्झाममध्ये, प्रत्येक एक्झाममध्ये 95+ नक्कीच पडतील. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप हे डाउनलोड करून तिथून देखील एनरोल करू शकता. सो लवकरात लवकर हा कोर्स एनरोल करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे किती क्वेश्चन्स तुमचे रॉंग झालेत, किती क्वेश्चन्स राईट आलेत आणि प्रत्येक क्वेश्चन मी जेव्हा डिस्प्ले करते तेव्हा व्हिडिओला पॉज करा, त्यांचा आन्सर कमेंटमध्ये टाईप करा आणि त्याच्यानंतर तुमच्या आन्सर सोबत माझा आन्सर क्रॉस चेक करा. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की तुमचा अभ्यास कितीपर्यंत झालाय. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती अशाच वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओ आणत असतो. सो त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. सो आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.